Hello student, good morning. मी नाटे मॅडम. Students, today we have to learn new lesson probability. आपण ह्या लेसनमध्ये काय शिकणार आहोत? ह्या लेसन नवीन आहे. तुम्ही आतापर्यंत हा लेसन 8वीपर्यंत 9वीपर्यंत पाहिलेला नाही आहे. ह्या लेसनमध्ये आपण काय पॉईंट्स बघणार आहोत? तर यामध्ये आपण पहिला प्रॉबॅबिलिटीचं इंट्रोडक्शन करून घेणार आहोत. त्यानंतर रँडम एक्सपेरिमेंट आणि त्याचे आउटकम्स काय आहेत ते बघणार आहोत. नंतर सॅम्पल स्पेस आणि इव्हेंट ही कन्सेप्ट पाहणार आहोत. आणि त्यानंतर इव्हेंटची प्रॉबॅबिलिटी काय आहे, कशी काढतात ती कन्सेप्ट आपण शिकणार आहोत. हा लेसन अतिशय इझी लेसन आहे आणि गंमत म्हणजे या लेसनमध्ये अजिबात कॅल्क्युलेशन नाही आहे. लक्षात ठेवा, कुठलंही मल्टिप्लिकेशन, कुठलंही डिव्हिजन, कुठलंही काही अजिबात याच्यामध्ये कॅल्क्युलेशन नसल्यामुळे अतिशय सोपा आणि इंटरेस्टिंग लेसन आहे. हा लेसन सगळ्या विद्यार्थ्यांना खूप आवडतो. तर आपण ह्या लेसनला आत्ता सुरुवात करूया. लेट स्टार्ट. व्हॉट इज द प्रॉबॅबिलिटी? आता ह्या प्रॉबॅबिलिटी लेसनमध्ये आपल्याला काही कन्सेप्ट ज्या आहेत, नवीन कन्सेप्ट, त्या आधी आपल्याला काय करून घ्यायच्या, इंट्रोड्यूस करून घ्यायच्या आहेत, ओळखीच्या करून घ्यायच्या आहेत. तर प्रॉबॅबिलिटीमध्ये रँडम एक्सपेरिमेंट ही अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट आहे किंवा ह्या कन्सेप्टवरच प्रॉबॅबिलिटी सगळी डिपेंड असते. आता बघा, ह्या रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे काय? तर असे एक्सपेरिमेंट की त्या एक्सपेरिमेंट करत असताना आपल्याला त्या एक्सपेरिमेंटचे रिझल्ट काय आहेत, हे त्या कोणते कोणते रिझल्ट्स आहेत हे माहिती असतात आपल्याला, परंतु आपल्याला त्यातला कोणता रिझल्ट नक्की आपल्याला मिळणार आहे याचं भविष्य काय आपण सांगू शकत नाही. आता अशा एक्सपेरिमेंटला काय म्हणतात? रँडम एक्सपेरिमेंट म्हणतात. फॉर एक्झाम्पल बघा, आपण जर समजा एखादं कॉईन घेतलं आणि कॉईन आपण टॉस केलं. कॉईन टॉस केल्यानंतर आपल्याला हेड येईल का टेल येईल हे माहीत नसतं, पण हे नक्की माहिती असतं की हेड तरी येईल किंवा टेल तरी येईल. म्हणजे कॉईन टॉसिंगचे जे रिझल्ट आहेत ते दोन रिझल्ट आहेत. एक आहे हेड आणि दुसरं आहे टेल. हे दोन रिझल्ट आहे हे आपल्याला 100% माहिती आहे. द एक्सपेरिमेंट इन विच ऑल पॉसिबल रिझल्ट आर नोन. म्हणजे आपल्याला 100% त्या एक्सपेरिमेंटचे सगळे रिझल्ट माहिती असतात, बट नन ऑफ देम कॅन बी प्रेडिक्टेड विथ सर्टॅनिटी. पण आपल्याला एक्सपेरिमेंट करण्यापूर्वी त्या रिझल्टपैकी नेमका कोणता रिझल्ट आपल्याला मिळेल हे माहिती नसतं. म्हणजे कॉईन टॉस करण्यापूर्वी आपण सांगू शकत नाही की हेड मिळेल का टेल मिळेल. हेड किंवा टेल मिळेल हे आपण सांगू शकतो, पण त्यांच्यापैकी नक्की कोणता मिळेल रिझल्ट हे आपण सांगू शकत नाही. पण आपल्याला हेही माहिती असतं की याचे जे दोन रिझल्ट आहेत, हेड आणि टेल, ह्या दोघांचे चान्सेस कसे आहेत? इक्वल चान्सेस आहेत. म्हणजे 50% आपल्याला हेड मिळण्याचा चान्स आहे आणि 50% आपल्याला टेल मिळण्याचा चान्स आहे. तर असे जे एक्सपेरिमेंट आहेत, हेड टॉस, कॉईन टॉस करणं, किंवा तुम्ही सापशिडी खेळला असेल तर सापशिडी खेळत असताना आपण जो डाईस टाकतो, हा क्यूब म्हणतो आपण त्याला, हा डाईस टाकतो. तर हा डाईस थ्रो करत असताना आपल्याला माहिती आहे की ह्या डाईस थ्रो करण्यापूर्वी आपल्याला नक्की माहिती असतं की आपल्याला एकतर 1 मिळेल किंवा 2 मिळेल किंवा 3 मिळेल किंवा 4 किंवा 5 किंवा 6, असे 6 रिझल्ट आपल्याला ह्या मिळतील हे माहिती असतं. ह्या 6 पैकी एक कुठला तरी आपल्याला नक्की मिळणार असतो हे माहिती असतं. 7 मिळेल असं आपल्याला कधीच वाटत नाही, 8 मिळेल असं आपल्याला कधीच वाटत नाही. आपल्याला माहिती असतं 1, 2, 3, 4, 5 और 6 ह्या 6 पैकी एक रिझल्ट आपल्याला मिळणार आहे. परंतु नक्की माहीत नसतं की नेमकं काय मिळणार आहे. आणि प्रत्येक जो रिझल्ट मिळणार आहे त्याचा जो चान्स आहे, त्याची पॉसिबिलिटी आहे, ती कशी असते? इक्वल असते. आणि अशा प्रकारच्या या एक्सपेरिमेंटला काय म्हणतात? रँडम एक्सपेरिमेंट म्हणतात. म्हणजे कॉईन टॉस करणे किंवा डाईस थ्रो करणे किंवा आपल्याकडे जो पत्त्यांचा कार्डचे जे सेट असतो, कार्डचा सेट, तर हे ह्याच्यामध्ये 52 कार्ड्स असतात. ह्या 52 कार्ड्समधनं जर एखादा कार्ड आपण न बघता काढलं तर तो कार्ड कुठला असणार आहे, नक्की कोणता असणार आहे हे माहीत नसतं, पण कोणता असू शकतो हे आपल्याला माहिती असतं. तर ह्या सगळ्या एक्सपेरिमेंटला आपण काय म्हणतो? रँडम एक्सपेरिमेंट असं आपण म्हणतो. टॉसिंग अ कॉईन, थ्रोईंग अ डाय, पिकिंग अ कार्ड,
फ्रॉम द सेट ऑफ कार्ड, किंवा आपण एका बॉक्समध्ये 1 ते 50 नंबर लिहून चिठ्ठ्या ठेवलेल्या आहेत आणि त्यातून आपण एक काढणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे की 1 to 50 पैकीच कुठला तरी नंबर आपल्याला मिळणार आहे. तर हे असे सगळे जे एक्सपेरिमेंट आहेत, ह्या एक्सपेरिमेंटला आपण काय म्हणतो, रँडम एक्सपेरिमेंट म्हणतो. आपण याची डेफिनेशन बघूया. द एक्सपेरिमेंट इन विच ऑल पॉसिबल रिझल्ट्स आर नोन in advance but none of them can be predicted with certainty and there is equal possibility for each result is known as a random experiment. असा एक्सपेरिमेंट की सगळे पॉसिबल रिझल्ट आपल्याला माहिती असतात आधीच, पण त्यापैकी नेमका कोणता मिळेल हे निश्चित आपण सांगू शकत नाही आणि प्रत्येक रिझल्ट मिळण्याची पॉसिबिलिटी ही इक्वल असते. अशा एक्सपेरिमेंटला रँडम एक्सपेरिमेंट म्हणतात. आता आउटकम म्हणजे काय बघूया. आता आपण कॉईन थ्रो केला, कॉईन जर आपण टॉस केला तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला एकतर हेड मिळणार आहे किंवा टेल मिळणार आहे. तर इथं टेल मिळालेलं आहे किंवा आपल्याला हेड पण मिळू शकतो. तर जेव्हा आपण रँडम एक्सपेरिमेंट करतो तेव्हा त्या रँडम एक्सपेरिमेंटचे कोणते रिझल्ट्स आहेत हे आपल्याला माहिती असतं, कोणता रिझल्ट मिळू शकतो हे आपल्याला माहिती असतं. आणि ते जे सगळे जे रिझल्ट्स आहेत त्या रिझल्ट्सला आउटकम्स म्हणतात. रिझल्ट ऑफ रँडम एक्सपेरिमेंट इज नोन ॲज आउटकम. म्हणजे कॉईन टॉस केला तर याचे आउटकम्स काय असणार आहेत, एक तर असणार आहे टेल किंवा असणार आहे हेड, असे याचे काय असणार आहेत, आउटकम्स असणार आहेत. टॉसिंग अ कॉईन याचे आउटकम्स आहेत हेड ऑर टेल. ओके. आता समजा आपण डाय थ्रो केला, आपण असा डाय थ्रो केला तर आपल्याला माहिती आहे की याचे कोणते रिझल्ट्स आपल्याला मिळणार आहे. आत्ता जरी 4 मिळालेला असला तरी मी जोपर्यंत डाय थ्रो करत नाही तोपर्यंत आपल्याला माहिती नसतं काय मिळणार आहे. पण कोणते रिझल्ट्स आपण म्हणू शकतो, कोणते रिझल्ट येऊ शकतात. 1 येऊ शकतं, 1 or 2 or 3 or 4 or 5 or 6 आणि म्हणून याचे आउटकम्स आहेत 1 2 3 4 5 6. आता समजा मी दुसरा एक एक्सपेरिमेंट करते. माझ्याकडे 2 कॉईन्स आहेत आणि हे 2 कॉईन्स समजा मी टॉस केले, 2 कॉईन्स टॉस केले तर आपल्याला कोणते रिझल्ट्स येऊ शकतात. आता इथे दोन्ही हेड आलेले आहेत तर हेड हेड येऊ शकतं आपल्याला. हेड हा रिझल्ट येऊ शकतो. म्हणजे इथे रिझल्ट येऊ शकतो हेड हेड, किंवा इथं एक हेड किंवा एक हेड आणि एक टेल येऊ शकतो. इथं काय आलेलं आहे टेल हेड, म्हणजे टेल हेड हा एक रिझल्ट येऊ शकतो. किंवा पहिला हेड असेल दुसरा टेल असेल तर हेड टेल हा रिझल्ट असू शकतो. म्हणजे हेड टेल हा रिझल्ट असू शकतो. किंवा पहिला टेल दुसरा हेड असू शकतो, किंवा दोन्ही हेड असू शकतात. किंवा आणखीन कोणता रिझल्ट मिळू शकतो तुम्हाला, तो दोन्ही टेल मिळू शकतात. तर इथं कोणते आउटकम्स आहेत, याचे आउटकम्स आहेत हेड टेल, टेल हेड, हेड हेड और टेल टेल, असे 4 आउटकम्स याचे आहेत. आता इक्वली लाईकली आउटकम्स म्हणजे काय बघा. इक्वली लाईकली आउटकम्स. अ गिव्हन नंबर ऑफ आउटकम आर सेट टू बी इक्वली लाईकली इफ नन ऑफ देम ऑकर इन प्रेफरन्स टू अदर्स. म्हणजे जेव्हा आपण रँडम एक्सपेरिमेंट करतो तेव्हा एक्सपेरिमेंट चालू असताना आपल्याला माहिती असतं की आउटकम्स कोणते येणार आहेत, पण आपण कोणत्याही आउटकम्सला प्रेफरन्स देऊ शकत नाही. म्हणजे जर समजा मी डाईस थ्रो करते आणि मला 6 हवं असेल तर मी हा 6 असा आणू शकत नाही. हा असा ठेवणं म्हणजे एक्सपेरिमेंट नाही आहे. तर त्याला थ्रो करताना मी हे करत असताना मला 6 मिळायलाच पाहिजे आणि तो मिळणारच आहे असं मी काय करू शकत नाही, प्रेफरन्स देऊ शकत नाही मी 6ला. आता इथे 5 आला, 6 आलेला नाही, तर मग आपण कोणत्याही आउटकमला प्रेफरन्स देऊ शकत नाही इतरांपेक्षा रँडम एक्सपेरिमेंटमध्ये. आणि म्हणून रँडम एक्सपेरिमेंटमध्ये सगळे आउटकम्स जे येतात ते कसे असतात, इक्वली लाईकली आउटकम्स असतात. अ गिव्हन नंबर ऑफ आउटकम्स आर सेट टू बी इक्वली लाईकली इफ नन ऑफ देम ऑकर्स प्रेफरन्स टू अदर. म्हणजे कोणत्याही आउटकमला आपण प्रेफरन्स देऊ शकत नाही
आणि म्हणून त्यांना काय म्हणतो आपण, इक्वली लायकली आउटकम्स म्हणतो. आणि रॅन्डम एक्सपेरिमेंटमध्ये आउटकम्स हे इक्वली लायकलीच असतात. इफ फॉर एक्झाम्पल, इफ अ कॉइन इज टॉस, पॉसिबिलिटी गेटिंग हेड ऑर टेल. आपण जर कॉइन टॉस केला तर हेड किंवा टेल मिळणार असतं आपल्याला. आपण सांगू शकत नाही की आम्हाला हेड मिळेल, हो की नाही. आता सॅम्पल स्पेस म्हणजे काय बघा. सॅम्पल स्पेस, तर सॅम्पल स्पेस शिकण्याच्या अगोदर आपण प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये अगदीच सोपे एक्झाम्पल्स आहेत, ते एक्झाम्पल्स आपण आधी बघूया. प्रॅक्टिस सेट 5.1 मधले बघा. 5.1 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. इथं तुम्हाला काही 4 तुम्हाला एक्सपेरिमेंट दिलेले आहेत किंवा 4 तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेत आणि पॉसिबिलिटीज विचारल्यात. बघा फर्स्ट एक्झाम्पल, वनिता नोज द फॉलोइंग साइट्स इन महाराष्ट्र. शी इज प्लॅनिंग टू व्हिजिट वन ऑफ द इन हर समर वेकेशन. वनिताला समर वेकेशनमध्ये ह्या पुढे दिलेल्या साईटवरती व्हिजिट करायचं आहे. कोणत्या साईट्स आहेत बघा, अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा वाईल्ड लाईफ सँच्युरी, नंतर अंबोली, रायगड, माथेरान आणि आनंदवन. तर ह्या सगळ्यामध्ये ह्या सगळ्यापैकी कुठेतरी एका ठिकाणी वनिताला समर वेकेशनला जायचं आहे. तर विचारलेलं आहे हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. तर किती पॉसिबिलिटीज आहेत तिला, तिच्या पुढे किती पॉसिबिलिटीज आहेत. तर तिच्या पुढे बघा, अजिंठा फर्स्ट, महाबळेश्वर 2, लोणार सरोवर 3, ताडोबा 4, अंबोली 5, रायगड 6, माथेरान 7 आणि आनंदवन 8. म्हणजे तिच्यासमोर 8 पॉसिबिलिटीज आहेत आणि 8 पॉसिबिलिटीमधून तिला एक काय मिळणार आहे, तिला एक चॉईस आहे. तर इथे पॉसिबिलिटीज आहेत 8. म्हणजेच या फर्स्ट एक्झाम्पलमध्ये वनिताला 8 पॉसिबिलिटीज आहेत. देअर इज 8 पॉसिबिलिटीज. आता सेकंड एक्झाम्पल बघा, एनी डे ऑफ वीक इज टू बी सिलेक्टेड रॅन्डमली. आपल्याला आठवड्यातला एक डे सिलेक्ट करायचा आहे. समजा आपल्याला एखाद्या डेला एखादं फंक्शन करायचं आणि एक डे सिलेक्ट करायचा आहे आठवड्यातला, वीकमधला. तर वीकमध्ये किती डेज असतात, 7 डेज असतात. तर तुमच्या पुढे किती पॉसिबिलिटीज आहेत, मग 7 पॉसिबिलिटीज आहेत. तर 7 पैकी तुम्हाला एक चूज करायचा आहे आणि म्हणून इथं 7 डेज असल्यामुळे इथे पॉसिबिलिटीज किती आहेत, 7 पॉसिबिलिटीज आहेत. सिलेक्ट 1 कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स. आता आपल्याकडे हे 52 कार्ड्स आहेत आणि ह्या 52 कार्ड्समधनं आपल्याला 1 कार्ड्स काय करायचं आहे, 1 कार्ड सिलेक्ट करायचं आहे. आता 1 कार्ड सिलेक्ट करायचं आहे 52 मधून. तर किती आपल्याकडे पॉसिबिलिटीज आहेत, तर आपल्याकडे 52 पॉसिबिलिटीज आहे. यातलं कुठलंही कार्ड आपण सिलेक्ट करू शकतो. तर आपल्याकडे किती पॉसिबिलिटीज आहेत इथे, 52. आपल्याकडे 52 पॉसिबिलिटीज आहेत आणि म्हणून याचं आन्सर आहे 52 पॉसिबिलिटीज. 1 नंबर फ्रॉम 10 to 20 इज रिटन ऑन ईच कार्ड. सिलेक्ट द कार्ड रॅन्डमली. आता समजा हे काही कार्ड्स आहेत आणि ह्या कार्ड्सवरती इथं मागे नंबर लिहिलेला आहे. नंबर काय लिहिलेला आहे, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 अँड 20 एवढे नंबर्स लिहिलेले आहेत. तर किती कार्ड्स होतील मग हे किती कार्ड्स असतील, तर हे 11 कार्ड्स असतील. म्हणजे 11 कार्ड्सवरती हे नंबर लिहिलेले आहेत आणि त्यातला एक आपल्याला काय करायचं आहे, सिलेक्ट करायचा आहे. तर आपल्याकडे किती पॉसिबिलिटीज झाल्या मग, 11 पॉसिबिलिटीज. 10 to 20 हे नंबर झालेत 11 आणि याचं आन्सर झालं 11. देर आर 11 पॉसिबिलिटी टू सिलेक्ट द नंबर. अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 5.1 कंप्लीट केलेला आहे. आता आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये सॅम्पल स्पेस म्हणजे काय आणि त्याचे एक्झाम्पल्स आणि प्रॅक्टिस सेट 5.2 बघणार आहोत. ओके, तुम्हाला प्रॉबॅबिलिटी, रॅन्डम एक्सपेरिमेंट, नंतर आउटकम्स ह्या गोष्टी समजल्या. जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.